धार्मिक शिक्षा त्यानुसार शौचालय साफ करणं असेल, इथल्या गुरुद्वारामधले किंवा खरकटी भांडी घासण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली होती आणि त्यानुसार ते शिक्षा भोगत होते। मात्र त्याच वेळेला त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणी केला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर पंजाबमधली धक्कादायक घटना समोर येते। या ठिकाणी आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणामध्ये लोक दहशतीत आहेत। तर गुरुद्वारा परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी सुखबिंदर सिंग बादल जे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांना एक शिक्षा सुनावलेली होती तिथल्या धार्मिक एका तक्ताना आणि त्याच्यानुसार इथं त्यांना स्वच्छता करण्याचे निर्देश दिलेले होते, शिक्षा होती आणि याशिवाय त्यांना टॉयलेट स्वच्छता असेल किंवा भांडी घासण्याची शिक्षा त्यांना सुनावली होती आणि ते ती शिक्षा पूर्णही करत होते। मात्र त्याच वेळेला इथं गोळीबार झाल्याची माहिती प्रॉपर निगाह रख रहे सी वो अंदर बिल्कुल बिल्कुल साडे कोल असी सुखबीर जी नु कवर कीता सी। साडे कोल साडे कमिश्नर साहब वालों सवेर दी बड़ी सख्त हदायत सी। मैं सुबह 7 बजे दा एडवांस हो गया आया सी इत्थे, असी बिल्कुल प्रॉपर साडी ड्यूटी लगी सी, इसे करके ही महाराज ने बचा कीता। ये जी नरैन सिंह चौड़ा वा, ये कल भी इत्थे फिरदा सी, कल भी गिनती सारी करदा सी, अज भी आया सी। पहला गुरु घर मत्था टेकन चल गया, ਇਹਦੇ ਨਾਲ ਇਹਦੇ ਕੋ ਗੋਲੀ ਸਿੱਧੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਚੱਲ ਸਕੀ ਕਿਉਂਕਿ ਸਾਡਾ ਬੰਦਾ ਜਿਹੜਾ ਉਹਦੇ ਨਾਲ ਤੇ ਚੜਿਆ ਸੀ, ਪਹਿਲਾਂ ਲੜ ਸੀ, ਪਿੱਛੇ ਬੰਦਾ ਸਾਡਾ ਲੱਗਾ ਸੀ ਨਾਲ। ਦਰਬਾਰ ਸਾਹਿਬ ਵੀ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਦਰਬਾਰ ਸਾਹਿਬ ਐਂਟਰ ਕੀਤਾ ਜੀ, ਇਹ ਪਿਸਟਲ ਅੰਦਰ ਸੀ ਇਹਦੇ ਕੋਲ, ਇਹ ਨਹੀਂ ਕਹਿ ਸਕਦੇ। ਇਹ ਅੰਦਰ ਜਾ ਕੇ ਫਿਰ ਘੁੰਮ ਕੇ ਬਾਹਰ ਇਹਦੇ ਨਾਲ ਬੰਦਾ ਸਾਡਾ ਵਾਚ ਕਰਿਆ। ਇਹ ਨਰਿਆਣਾ ਚੌੜਾ ਜੀ, ਇਹ ਉੱਥੋਂ ਦਾ ਹੈਗਾ ਡੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਕਿਸੇ ਦੇ ਲੱਗੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਗੋਲੀ? ਨਹੀਂ ਜੀ, ਨਹੀਂ ਬਚਾ ਰਹਿ ਗਿਆ। ਬਿਲकुल ਇਹ ਨੇ ਏਡੀਸੀਪੀ ਹਰਪਾਲ ਸਿੰਘ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ या ठिकाणी झाला आहे। मात्र सुखबीर सिंग बादल यांना गोळी लागली नाही अशी माहिती समोर येते। ते वारंवार वाचले अशी माहिती समोर येते। थोडक्यात ते वाचलेले आहेत। सुखबिंदर सिंग बादल यांना शिक्षा सुनावलेली होती धार्मिक आणि ती शिक्षा पूर्ण करण्यासाठी ते या ठिकाणी गुरुद्वारामध्ये आले असतील। मात्र त्याच वेळेला इथं गोळीबार झालेला आहे आणि ती गोळी त्यांच्या जवळून गेल्याची माहिती आहे। लगी है ते जिन्ना जवानों ने भी हौसला करके ड्यूटी निभाई है, मैं उन्होंने भी तहे दिल तो धन्यवाद करता। और बंदा फड़िया गया और डेरा बाबा नानक हल्के दे विच सरदार सुखजिंदर सिंह रंधावा दा जेड़ा चेयरमैन है, सोनू जी नाम दसो बेटा। नरिंदर सिंह चौड़ा उन्हां दा मार्केट कमेटी दा चेयरमैन यही है ना जी? हाँ जी, हाँ जी। ओदा सक्का भरा है नरैन सिंह चौड़ा। इस करके एक तां मैं ये चाहुंदा कि ये सारी ਜਿਹੜੀ ਘਟਨਾ ਇਹਦੀ ਜੁਡੀਸ਼ੀਅਲ ਇਨਕੁਆਇਰੀ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹਾਈ ਲੈਵਲ ਤੇ, ਕਿਉਂਕਿ ਸਾਨੂੰ ਨਾ ਤਾਂ तर या ठिकाणी गोळीबार झालेला आहे। या गुरुद्वारा परिसरामध्ये गोळीबार झाल्यानंतर लोकांमध्ये दहशतीचं वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळते। मात्र ही गोळी नेमकी कोणी झाडलेली असेल असा सवाल उपस्थित होतोय। सुखबीर सिंग बादल जे इथं आलेले होते गुरुद्वारा परिसरामध्ये आणि ते कालपासून शिक्षा भोगत होते, धार्मिक शिक्षा जी त्यांना सुनावली